महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचं वंदन। मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानाचं वंदन। आपल्या सर्वांच्या भगव्याला ज्यांनी धर्माची आणि आपल्या जीवाची आहुती दिली ते धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांना मानाचं वंदन। आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना सुद्धा मानाचा त्या ठिकाणी मुजरा करून आपण जमलेले सर्व तमाम शिवसैनिक बंधू भगिनी, आजचा पत्रकार दिवस होतोय आणि या पत्रकार दिनाच्या आजच्या माझ्या तमाम पत्रकार बंधूंना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय आपल्या सर्वांचे लोकनेते शिवाजीदादा आढळराव पाटील, उपस्थित सर्व सन्माननीय कार्यकर्ते पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मला माहित आहे की आपण सर्व मंडळी आज सकाळी घरातून सकाळी 7 वाजता उठून बाहेर पडलेले आहेत आणि आज शुभारंभ होतोय तो शिवसंकल्प मिशन 48चा आणि आज शिवसंकल्प होतोय त्या भूमीमध्ये ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, ज्या भूमीने संत वारसा जोपासला, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या खरं तर संतांनी ज्या महाराष्ट्राची उंची संपूर्ण जगामध्ये मांडली त्या संतभूमीचा वारसा घेऊन या पुण्यभूमीमध्ये आज शिवसंकल्पाचा खरं तर नारळ वाढवला जातोय। मी भाग्यवंत समजतो की ज्या संपूर्ण महाराष्ट्राच्या 48 जागेचा नारळ इथं वाढवला जातोय आणि ज्यांची मागणी आम्ही सहृदयापासून करतोय त्या लोकनेत्याची तिकीट मागणीची सुद्धा शुभारंभ आम्ही करतोय। आमची युती भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीची जरी असली तरी आमची तिकीट आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटलांची आहे आणि जागा आमच्या शिवसेनेला आली पाहिजे। बस एक छोटीशी सुरुवात, आपल्या सर्वांची इच्छा, आपल्या सर्वांच्या अपेक्षा आणि पुन्हा एकदा हा दिमागदार असलेला भगवा आपल्याला पुन्हा एकदा शिरोळमधून दिल्लीच्या तख्तावर त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे। आज महिलांची उपस्थिती अतिशय लक्षणीय आहे। खरं तर मी राजकारणामध्ये सर्व जीवनामध्ये मागच्या 25 ते 30 वर्ष काम करतोय, मुंबई पासून ग्रामीण पर्यंत। या मतदारसंघाने मला महाराष्ट्राची विधानसभा दाखवलेली आहे, पण मला आवर्जून सांगावं लागेल की राजकारणाच्या व्यासपीठावर जी मंडळी भाऊबीज साजरी करण्यासाठी, रक्षाबंधन साजरी करण्यासाठी अनेक महिलांना दरवर्षी बोलवतात, राख्या बांधतात, थोटाल करतात, पण त्या महिलांना आजपर्यंत या 75 वर्षामध्ये कोणी न्याय दिला नाही। एकमेव व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने महिलांचा आदर केला, सन्मान केला, त्यांच्या आबरूच्या बाबतीमध्ये जबाबदारी खांद्यावर घेतली, त्या एकमेव मुख्यमंत्र्यांचं नाव काय असेल तर ते एकनाथभाई शिंदे आहे। मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे की ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने रक्षाबंधनचा अर्थ महिलांच्या समोर उभा करून दाखवलाय। भाई किती दिलदार आहेत। मी 1994 पासून नवी मुंबई पासून तर ठाण्यामध्ये आनंद दिघे साहेब ज्या वेळेला काम करत होते त्या छत्रछायेखाली करता आम्ही सगळी मंडळी वावरलेलो आहे। मला आठवतंय 1966 ला शिवसेनेची स्थापना झाली। 66 पासून आपल्याला कधी विजय मिळाला नाही, डोळे आसुसलेले होते विजयासाठी। आपण तमाम मंडळी ऐकताय, आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे, काय युवा पिढी आहे, काय युवक तरुणी आहेत, आपल्या कानावर असलं पाहिजे म्हणून मी आज मुद्दा म्हणून सांगतो। 66च्या
शिवसेनेच्या निर्मितीनंतर पहिला शिवसेनेचा भगवाचा कुणा फडकला असेल तर तो आनंद दिघे साहेबांच्या ठाण्यामध्ये फडकलाय, हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. तिथून सुरुवात झाली, महाराष्ट्रावर शिवसेना पोहोचली आणि पाहता पाहता सर्व शिवसैनिक, मग गिरण कामगार असेल, दक्षिण मुंबई असेल, मुंबई असेल, पश्चिम मुंबई असेल, ठाणा असेल, आणि पाहता पाहता घाटाखाली ही सर्व शिवसेना कोकण बांधव असतील, या सर्वांनी, या संपूर्ण शिवसेनेची पालमुळं आपल्या घाटापर्यंत येत असताना सर्वांनी आपल्या स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी वेचलंय. शिरूर लोकसभेचा जर विचार केला, आधीचा खेड मतदारसंघ आणि नंतरचा शिरूर मतदारसंघ, या मतदारसंघाला कधी शिवसेनेचा खासदार मिळाला नाही. आदरणीय शिवाजी आढळराव पाटील 2004 मध्ये शिवसेनेकडे आले आणि संपूर्ण खेड पासून तर भोरवेल्ल्यापर्यंत या मतदारसंघाची पायपीट केली. किसनराव बानकेले साहेबांनंतर लोकप्रियता जर कुणाच्या उंचीवर आणली असेल सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत, तर ते शिवाजी आढळराव पाटलांनी आणले, हे मला आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे. त्यामुळे आपली जी खासदारकी आहे ती आपल्याला आपण मिळवायची आहे, ती आपल्याला कमवायची आहे आणि ती आपल्याला जपायची देखील आहे. कारण जर नेतृत्व नसेल तर ग्रामीण मध्ये काम करणं अतिशय अवघड आहे. हे आमचे भगवानराव जिल्हा प्रमुख आहे. मधल्या काळामध्ये भगवानरावांना काय सोसावं लागलं. आमचे इथं गोरे परिवार बसलेले आहेत. माझे मित्र स्वर्गीय गोरे साहेब राहिलेले नाहीत, पण त्यांचं कुटुंब इथं आहे. या कुटुंबावर सुद्धा शिंदे साहेबांनी प्रचंड प्रेम केलं आणि त्यांच्या भावांनी, नितीन रावांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज तोच विडा उचलून शिवसेनेबरोबर या 4 शब्दाबरोबर एकनाथ शिंदे साहेबांबरोबर ते सगळी मंडळी काम करतायत. आम्हाला हीच अपेक्षा आहे, ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतोय तिथं चळवळ उभी राहते, त्याला शिवसेना म्हणते. आणि ही शिवसेना मधल्या काळामध्ये फक्त काही घोळक्यामध्ये अडकली होती, ती शिवसेना आता सर्वसामान्यामध्ये उभी राहिलेली आहे. एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व मी गेले 30 वर्ष जवळून पाहतोय. मी त्यांना नगरसेवक झालेला पाहिलंय, मी साहेबांना आमदार होताना पाहिलंय, मंत्री होताना पाहिलंय, आणि आज तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते काम करतायत. त्यांना कामाची, विशेष म्हणजे बंगलोर आलेल्या प्रत्येक माणसाची भेट घेणं. आज बोलणार आहोत, काही धोरणात्मक निर्णय होतील, काही महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय ते पुढच्या काही दिवसामध्ये घेणार आहे. मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय आहे. विशेषत्वाने आमच्या अंगणवाडी सेविका इथं बऱ्याच आलेल्या आहेत. अंगणवाडीचा प्रश्न आहे. असं नाहीये की तुम्ही बोलताय आणि आम्ही ऐकत नाहीये. तुमच्या सगळ्या प्रश्नाची जाण मुख्यमंत्री साहेबांना आहे आणि या सगळ्या सखोल विषयावर मला असं वाटतं, मी अनेक राजकीय विश्लेषकांशी बोलतो, आम्ही ज्या वेळेला अनेक पक्षांशी बोलतो त्यावेळेला मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचा जो विश्वास किंवा त्यांच्या कामावरच्या विश्वासाच्या पद्धतीवर त्यांचा जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे, तो शिंदे साहेबांच्या स्वभावाची जमेची बाजू आहे. आणि म्हणून आपण सर्व मंडळी आलात आजच्या या सभेला, आणि खरं तर या सभेसाठी तुम्ही सर्वांनी, आजची तीच मोठी आहे, लग्न आहे ग्रामीण भागामध्ये, या सगळ्या गोष्टी असून सुद्धा तुम्ही कर्तव्याच्या कामाला आलात, तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी आलात, या शिरूर लोकसभेची जबाबदारी स्वीकारायला आलात, म्हणून मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो.